लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आषाढी एकादशी निमित्त पुसद येथे पंढरीचा पांडुरंग अर्थात विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा लागून भाविक भक्तांनी विठुरायाचे दर्शन घेत आषाढी एकादशी मोठ्या आनंद उत्साहात साजरी केली। संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे शेतकरी आणि भाविक भक्त पंढरपूर येथे वारीच्या निमित्ताने विठुरायाचे दर्शन घेतात। परंतु जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही असे सर्व प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर देवस्थान पुसद येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते। ज्ञानेश्वर देवस्थान तर्फे वॉटरप्रूफ मंडप, भाविक भक्तांना नाश्त्यासाठी साबुदाणा उसळ, चहा, आरोग्य शिबिर, अपंग नागरिक यांना व्हीलचेअरची सुविधा, मोफत चप्पल स्टँड, मंदिरापासून बस स्थानकापर्यंत ऑटोची व्यवस्था, पुणे येथील अग्निकर्म प्रसिद्ध आरोग्य शिबिर तसेच गादेवार बंधू यांच्यातर्फे सर्व भाविकांना मोफत चहाची व्यवस्था करण्यात आली होती। तरी सुद्धा मी सेवेला हजर आहे। माऊली सगळं करून घेते आणि सगळी सोय आहे, व्यवस्थित आहे, सगळेजण सांभाळणार आहे। या 2 नंबरच्या बारीची मी सेवा। सर्वप्रथम सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज विदर्भाची पंढरी म्हणून आपल्या पुसद शहरातील श्री ज्ञानेश्वर संस्थान येथे आज सकाळी 3:30 वाजता अभ्यंग स्नानाने विठुरायाच्या अभिषेकाचा सोहळा सुरू झाला आणि 5:30 वाजता महाआरती करण्यात आली। तसेच सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये सामूहिक ज्ञानेश्वरीचं पारायण संपन्न झालं आणि दर्शन बारी सुरू झाली। आज विठुरायाने उघाड दिल्यामुळे भाविकांचा अलोट गर्दी या ठिकाणी सुरू झालेली आहे। आत्तापर्यंत जवळपास 25 ते 30 हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे। संध्याकाळपर्यंत आज दिवसभरामध्ये जवळपास 60-65 हजाराचा आकडा आम्ही या ठिकाणी गाठतील असा आम्हाला अंदाज आहे। या ठिकाणी संस्थांद्वारा बस स्टँड ते आपल्या संस्थांमध्ये भाविकांना नेण्या आणण्याची मोफत व्यवस्था आपण वाहनाद्वारे केलेली आहे। तसेच या ठिकाणी आल्यानंतर मोफत चप्पल स्टँडचं भव्य आयोजन आहे की पुढे भाविकांनी आपल्या चपला बूट त्या ठिकाणी ठेवून आपण टोकन घ्यायचं आहे अशी व्यवस्था आहे। पार्किंगच्या सुद्धा जागोजाग व्यवस्था केलेल्या आहे संस्थांद्वारा। 2 व्हीलर 4 व्हीलरच्या पार्किंगच्या व्यवस्था आहेत आणि प्रत्येक ठिकाणी सेवाधारी आहेत, समित्या आहेत। तसेच संस्थांमध्ये आल्यानंतर या ठिकाणी भव्य जवळपास 1.5 लाख स्क्वेअर फुटाचा वॉटरप्रूफ भव्य मंडप टाकण्यात आलेला आहे आणि खाली मॅट वगैरे टाकून भाविकांना सुलभ दर्शनाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। मंडपामध्ये पंखे, लाईटची जागोजाग व्यवस्था आहे। 5 ते 6 ठिकाणी आम्ही थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भाविकांसाठी केलेली आहे। आलेल्या भाविकांना विठुरायाचं सुलभ दर्शन व्हावं यासाठी 1400 सेवेकरी सतत सकाळी 3 वाजल्यापासून या ठिकाणी आपली सेवा देत आहेत। रात्री 12 वाजेपर्यंत हा सोहळा। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहर पोलीस स्टेशन पुसद तर्फे चोख बंदोबस्त तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मंदिर परिसरातील सर्व मार्गावर देखरेख व्यवस्था ठेवण्यात आली होती। 100च्या वर समित्या नेमून महिला पुरुष सेवक यांनी आपली सेवेची कडक भूमिका बजावली। पुसद तालुक्यातील विविध गावांमधून तसेच यवतमाळ, नागपूर, हिंगोली, नांदेड, पुणे इत्यादी जिल्ह्यातून सुद्धा भाविक प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पुसद येथील प्रसिद्ध ज्ञानेश्वर देवस्थान येथे दरवर्षी आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात। यावेळी देवस्थानचे विश्वस्त बिपिन चिद्दरवार आणि पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या। या पंचक्रोशीतील प्रति पंढरपूर म्हणून अशी ओळख असलेल्या ज्ञानेश्वर संस्थानची या मंदिराचा आज आषाढी एकादशी निमित्त जो दर्शन सोहळा आहे तो अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने साजरा होत आहे। मॅनेजमेंटचं नियोजन तसेच त्यांनी जे सेवेकरी वेल ट्रेन केलेले आहे, सोबतच CCTV आहे आणि याला जोड आहे पोलीस प्रशासनाची। एकूण 13 ऑफिसर, 91 अंमलदार, 29 महिला अंमलदार, सोबत होमगार्ड्स, सोबत वाहतूक शाखा असा मोठा बंदोबस्त, चोख बंदोबस्त एकूण 32 पॉईंटवर आम्ही लावलेला आहे। आणि यासोबतच नगरपालिका प्रशासन आहे, महसूल प्रशासन आहे, महावितरण आहे, आरोग्य विभाग आहे। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पुसद नगरीचे सर्व जनता या सोहळ्याची साक्षीदार आणि सोहळा अतिशय
चांगल्या पद्धतीने शांततामय मार्गाने आणि श्रद्धेने साजरा व्हावा यासाठी सहकार्य करीत आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आम्ही लक्ष आहोत, काळजी घेत आहोत. आपण कोणीही अफवा रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.